नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण स्पोकन इंग्लिश बघत आहोत. उन्हाळ्यामध्ये आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचीच आहे आणि विद्यार्थ्यांनो, आपला मे महिनासुद्धा आता संपत आलेला आहे आणि आपली इंग्रजी जवळजवळ बऱ्यापैकी आपल्याला जमायली असेल अशी मी आशा व्यक्त करते. बघा विद्यार्थ्यांनो, आज मी अधिक उशीर न करता तुमच्यासाठी हा व्हिडिओ सुरू करणार आहे. तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील. आता विद्यार्थ्यांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की एकच प्रश्न आहे, पण आपण तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने किंवा प्रत्येक त्याच्या पद्धतीने तो प्रश्न कशा पद्धतीने विचारू शकतो. ठीक आहे, म्हणजे त्याचा अर्थ बदलत नाही, फक्त वाक्यरचना आपण बदलणार आहोत, पण त्याचा जे मीनिंग आहे, जो त्याचा अर्थ आहे, तो अर्थ कायमच आपला एकच राहणार आहे. किंवा आपल्याला जे विचारायचे त्याचं स्वरूप बदलणार नाही, फक्त त्याची शब्दरचना जी आहे, एवढी शब्दरचनाच फक्त आपल्याला या वाक्यामधून बदलणार आहे. किंवा कशा पद्धतीने बदलते हे मी तुम्हाला सांगणार आहे. आज आपण बघणार आहोत हॅव यू एनी, म्हणजे तुझ्याकडे काही आहे. तर हा एक छोटासा प्रश्न आपण विचारणार आहोत आपल्या समोरच्या व्यक्तीला. तुझ्याकडे काही आहे का, किंवा तुला हे हवंय का, किंवा तुला ते पाहिजे का, अशा पद्धतीने आपण हे प्रश्न 3 प्रकारे कशा पद्धतीने इंग्रजीमध्ये विचारू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुला काही कल्पना आहे का? आता हे जे मराठी वाक्य आहे, तुला काही कल्पना आहे का, हे आपण इंग्रजीमध्ये 3 प्रकारे कशा पद्धतीने विचारू शकतो ते बघा. हॅव यू एनी आयडिया? हॅव यू एनी आयडिया? तुझ्याकडे काही कल्पना आहे का? हॅव यू गॉट एनी आयडिया? तुझ्याकडे काही कल्पना आहे का? स्वरूप बदलत नाही. डू यू हॅव एनी आयडिया? आहे का तुझ्याकडे कोणती आयडिया, कोणती कल्पना? तर अशा पद्धतीने आपण एकच प्रश्न 3 वेगळ्या वेगळ्या शब्दांनी सुरुवात करून कशा पद्धतीने विचारू शकतो हे अगदी काळजीपूर्वक बघा विद्यार्थ्यांना. तुम्ही 3ही प्रकारे जरी प्रश्न विचारला तरी तुमचं प्रश्न विचारण्याचं जे स्वरूप आहे ते कायम एकच राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे. तुमच्या भावना ज्या आहेत त्या कायमस्वरूपी एकच राहणार आहेत. जसं की तुझ्याकडे काही योजना आहे का? डू यू हॅव यू एनी प्लॅन? हॅव यू एनी प्लॅन हे पहिल्या प्रकारे विचारू शकता. हॅव यू गॉट एनी प्लॅन? आणि तिसरं आहे डू यू हॅव एनी प्लॅन? डू यू हॅव एनी प्लॅन? तुझ्याकडे काही योजना आहे का? एकच प्रश्न आहे, आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसा विचारतोय याचा विचार करा. याच्यामध्ये आपलं जे प्रश्नाचं स्वरूप आहे, ज्या भावना आहेत विचारण्यामागच्या, त्या बिलकुल बदलत नाहीत विद्यार्थ्यांनो. फक्त काय होत आहे की आपण जे बोलतोय, आपण जे विचारतोय त्याच्यामध्ये थोडासा चेंजेस होत आहे. फक्त विचारण्याच्या स्वरूपामध्ये, बोलण्याच्या स्वरूपामध्ये, त्याचा जो अर्थ आहे त्याच्या स्वरूपामध्ये बिलकुल बदल होत नाही. तुझ्याकडे काही पैसे आहेत का? हॅव यू एनी मनी? हॅव यू एनी मनी? तुझ्याकडे काही पैसे आहेत का? हॅव यू गॉट एनी मनी? तुझ्याकडे काही पैसे आहेत का? डू यू हॅव एनी मनी? तुझ्याकडे काही पैसे आहेत का? बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळे प्रश्न 3ही प्रकारे विचारू शकतो. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे चेंजेस करत नाही आहोत किंवा विचारण्यामागची भावना आपली बदलत नाही आहे. फक्त वाक्यरचना बदलते किंवा प्रत्येकाच्या ज्याला जे सोपं वाटतं, ज्याला जे सोयीस्कर वाटतं, तो व्यक्ती त्या पद्धतीने प्रश्न विचारू शकतो. अशा पद्धतीने आपण एकाच प्रश्नाचे 3 प्रकारे इंग्रजीमध्ये प्रश्न विचारत असताना कशा पद्धतीने बदल करतो हे या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात एका नवीन अशाच सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.